खासदार उदयनराजे यांचं नीरा नदीच्या पुलावर आगमन झालंय। आपल्या सोबत आहे उदयनराजे महाराज, काय सांगाल? दिल्लीनंतर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या कार्यकर्ते आज आपल्यासाठी काय सांगाल? त्याला डॉल्बी बंद त्याला सांग ना। आज दिल्लीनंतर पहिल्यांदा एवढं येऊ दे सगळ्यांना काय सांगाल महाराज? दिल्लीत कसं कुठे राहुल बिल कुठे राहुल ये सर आले का सर? आज दिल्लीनंतर पहिल्यांदा साताऱ्याच्या काही जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होते, काय सांगाल? लोक लोकांचं अलोट प्रेम पाहून अक्षरशः मन भारावून गेलं। आयुष्यात राजकारण कधी केलं नाही, पहिल्यापासून गेले 30-35 वर्ष केलं तर समाजाला केंद्रबिंदू मानून फक्त समाजकारण केलं, ते सुद्धा समाजाच्या हिताचं, आणि त्याची पोचपावती ही आज आपण पाहतोय। लोक एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित राहिले। खरोखर काय बोलावं हे मला सुधरत नाही, पण एवढंच कालही मी जनतेचं होतं, आजही आहे, आणि भविष्य काळात जे म्हणून माझ्याकडनं लोकांच्या हिताचे जे कामं असतील त्यांचे अडीअडचणी सोडवण्याचं काम ते मी निश्चितपणे करणार। महाराज, काय सांगाल? आज यादी जाहीर झालेली नाही, नाव जाहीर झालं नाही, तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात हे शक्ती प्रदर्शन म्हणजे हे विरोधकांना एक इशारा आहे। एक लक्षात घ्या, इशारा कोणाला नाहीये। यादी ऑलरेडी मला वाटतं आज काहीतरी ते जाहीर होईल, तो एक ह्याचा प्रक्रियेचा भाग आहे। सगळं निश्चित झालेलं आहे आणि इलेक्शन मी लढवणारच आहे, त्यामुळे विषय नाही। कधीतरी यायचं होतं सातारला, आज मुहूर्त निघाला, आज आलो। राजे, खरं तर मोठ्या संख्येनं अनेक समाजातील लोक तुमच्या स्वागतासाठी जमले आहेत, भारावून येतं असं स्वागत करणं बघताना त्यांचे आभार जेवढे मानावे तेवढे थोडेच आहेत। प्रचाराची सुरुवात म्हणायचं ना, प्रचाराची सुरुवात, कारण दिल्ली दौऱ्यानंतर पहिल्यांदाच सातारा येतात। नाही, याच्या अगोदर सुद्धा माझे दौरे चालूच होते। मधल्या काळात जरा दिल्लीला जावं लागलं आणि नेहमी ज्या बातम्या येत होत्या की ताटकळत ठेवलं, असं काही नाही। आज केवळ सातारा आपलं महाराष्ट्राचंच इलेक्शन नाही आहे, संपूर्ण देशभरात संपूर्ण सगळीकडे इलेक्शन चालू आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातले पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले, तिसऱ्या टप्प्यातले जे काही टप्पे आहेत, त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या अनेक ठिकाणी जे तेढ जे निर्माण झाले होते वेगवेगळ्या पक्षांमध्ये, महायुतीमध्ये जो तेढ निर्माण झाला होता ते सोडवण्याचं काम झालेलं आहे, आणि आता मला वाटतं त्यात कुठल्याही प्रकारची शंका उरलेली नाही। महाराज, अजितदादांनी काल सांगितलं की अजूनही आमची बैठक झालेली नाही, उद्या आम्ही जाहीर करू। पक्षश्रेष्ठी उदयनराजेंचे काय ते सांगतील, मला त्यांचं माहित नाही, अशा पद्धतीने सांगितलं। पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचं सांगितलं, आणि पक्षश्रेष्ठी म्हणजे सर्व जे माझे मित्रमंडळी, त्यांनी मला जे सहकारी आहेत भारतीय जनता पक्षामध्ये, आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या ह्याच्यातले महायुतीतले 3 जे घटक आहे आणि वेगवेगळे आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्याकडनं जे बोलणं झालं ते झालेलं आहे। त्यामुळे त्या शंका घ्यायचं काय कारण नाही। आनंदाची बातमी कधी मिळेल? माहोल बघून कसं वाटतंय? आनंदाची बातमी कधी मिळेल? कसली आनंदाची? तिकीट महाराजांचं कधी फायनल? तिकीट काय, तिकीट झालं तर काय, तुम्हाला आता काय वेगळं सांगायला लागतं? आपण बघितलं उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी उदयनराजे म्हणाले की तिकीट फायनल झालेले, अजून काय वेगळं सांगायची गरज आहे का, असं म्हणत त्यांनी तिकीट आपल्यालाच मिळाले असल्याचे संकेत दिलेले आहेत। अधिकृत घोषणा व्हायची आहे, मात्र आता अधिकृत घोषणा आज होईल असंही उदयनराजे म्हणाले। त्यामुळे उदयनराजे आता प्रचाराला लागलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। लोकांचं हे प्रेम आणि समर्थकांचं हे प्रेम पाहून आपण भारावून गेल्याचं सुद्धा उदयनराजे म्हणालेत। मी कालही जनतेचा होतो, आजही जनतेचा आहे, अशा प्रकारचे उद्गार उदयनराजेंनी काढलेले आहेत। उदयनराजे हे साताराच नाही तर संपूर्ण राज्यभरात लोकप्रिय असलेले नेते आहेत। त्यांचा संपूर्ण देशभरामध्ये राज्यभरामध्ये चाहता वर्ग आहे आणि ते आपल्या खास अनोख्या स्टाईल आणि डायलॉग